पुढच्या बातमीकडे वळूयात। भिवंडीमध्ये बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। येवई इथल्या आर्किओलॉजी पार्क गोदामावर कारवाई करण्यात आलेली आहे। कालच शरद पवार गटाकडून म्हात्रेंच्या उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। MMRDAची राजकीय दबावातून ही कारवाई सुरू आहे असा आरोप बाळ्यामामा म्हात्रे यांनी केलेला आहे। भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरुवारी सायंकाळी सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा झाली। त्याच सुमारास सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्याच मालकीच्या असलेल्या आर्किओलॉजी पार्क या गोदाम संकुलावरती MMRDA कडून कारवाईचा जो बडगा उचलण्यात आलेला होता। आर्किओलॉजी पार्क येथील बांधकामांवर संदर्भात MMRDA कडून कारवाई करण्यासाठी अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन या ठिकाणी पोहोचले होते, परंतु सुरेश म्हात्रे यांचे जे या ठिकाणी त्यांचे जे भागीदार आहेत, भाऊ आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रोजेक्ट संदर्भात स्थगिती आदेश घेतलेला आहे आणि त्यासोबतच शासनाकडून ज्या पद्धतीचे भिवंडी तालुक्यातील गोदाम नियमित करण्यासंदर्भात जो काय अध्यादेश काढलेला आहे त्यानुसार ही गोदामे सुद्धा त्याच अध्यादेशानुसार नियमित व्हावीत यासाठी अर्ज केलेला असताना सुद्धा राजकीय हेतुपोटी जाणून बुजून राजकीय दबावानं ही कारवाई केली जात असल्याचा आरोप सुरेश बाळा म्हात्रे यांनी केलेला आहे। भिवंडीहून संजय भोई, TV9 मराठी।